अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील जांभुळबन येथे राहणारे एक छोटेसे कुटुंब भाऊसाहेब बाचकर यांच्या घरात त्यांची पत्नी योगिता, मुलगी संस्कृती आणि छोटा मुलगा सिद्धार्थ असे सर्वजण गुणागोविंदाने राहतात। या कुटुंबाचा पूर्वीपासूनच मेंढी पालनाचा व्यवसाय आहे। शेकडो मेंढ्या या कुटुंबाकडे होत्या। मेंढ्या चारण्यासाठी या बाचकर कुटुंबाला जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर भटकंती करावी लागे। त्यांना निश्चित असा ठाव ठिकाणा नव्हता। भाऊसाहेब हा आपल्या कुटुंबियाला घेऊन नेहमी फिरत असे। 2023 साली भाऊसाहेब बाचकर त्यांच्या कुटुंबाला घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव येथे आला होता। बऱ्याचदा डोंगर दऱ्यामध्ये मेंढ्या चारण्यास न्यावे लागत, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातही मेंढ्या बसवल्या जात असत। वैजापूर जिल्ह्यातील काटेपिंपळगाव येथे मेंढ्या चारण्यासाठी आल्यानंतर भाऊसाहेब यांची ओळख तेथील विवाहित महिला जयश्री काकासाहेब चव्हाण हिच्याशी झाली होती। जयश्री ही आपल्या पती आणि मुली समवेत राहते। तिची मुलगी नेवासा येथे बोर्डिंग मध्ये राहते। असे असतानाही ती भाऊसाहेबकडे आकर्षित झाली होती आणि विवाहित भाऊसाहेबही तिच्याकडे आकर्षित झाला। भाऊसाहेबाची ओढ आता जयश्रीकडे लागली असल्याने त्याचे योगिताकडे दुर्लक्ष होऊ लागले। त्याला आता तिची अडचण होऊ लागली होती। तिचा तो राग करू लागला। योगितालाही सुद्धा हे सहन होत नसल्याने तिने आपल्या मुलांसमवेत वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि ती स्वतंत्र राहू लागली। इकडे भाऊसाहेब प्रेयसी जयश्री सोबत सुरुवातीला राहुरी येथे तर नंतर अहिल्यानगर येथे राहू लागला। सुमारे 3 वर्षापासून ते दोघे जण एकत्र राहत होते। अधूनमधून भाऊसाहेब लग्नाची बायको योगिता हिला आणि पोरांना भेटायला देखील येत असे। तसे भाऊसाहेब आपल्या कुटुंबाला काय हवं नको ते पाहत असे, त्यामुळे त्याची ओढाताण होत होती। एकूणच काय 2 बायका फजिती ऐका अशी स्थिती त्याची झाली होती। शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास योगिताच्या मोबाईलवर तिचा नवरा भाऊसाहेबचा फोन आला। भाऊसाहेब तिला म्हणाला, तू माझी बहीण अलका हरिभाऊ वावरे हिच्या घरी साकूर येथे ये। आपल्याला जयश्री व तुझ्यातील वाद हा आपल्याला कायमचा मिटवायचा आहे। भाऊसाहेब असे बोलल्यावर योगिता त्याला म्हणाली, मी माझ्या स्कूटीवर 2 मुलांना घेऊन मांडवे बुद्रुक फाट्यावरील आयनर याच्या हॉटेलवर येते, तेथे तुम्ही या असे म्हणत योगिताने फोन ठेवून दिला। नवरा भाऊसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे योगिता तिच्या स्कूटीवरून मुलगी संस्कृती आणि मुलगा सिद्धार्थ यांना घेऊन मांडवे बुद्रुक येथील आयनर यांच्या हॉटेलवर पोहोचली। त्यावेळी हॉटेलमध्ये भाऊसाहेब आणि त्याची प्रेयसी जयश्री हे दोघे जण तेथे आले होते। योगिताचा पती भाऊसाहेब हा त्यावेळी खूप दारू प्याला होता। हॉटेलमध्ये सगळेजण जमल्यानंतर त्या सर्वांनी ओली भेळ खाल्ली। भेळ खाता खाता भाऊसाहेबने मुलगी संस्कृती हिला 500 रुपयाची नोट दिली। त्यानंतर तेथून ते सर्वजण साकूर येथील बिरोबा मंदिरात गेले। तेथे सर्वांनी बिरोबाचे दर्शन घेतले। तेथून ते सर्वजण नदीच्या काठावर गेले। त्यावेळी भाऊसाहेबच्या मनात होते की दोघींनी एकत्र नांदावे, परंतु या गोष्टीला त्यांची लग्नाची पत्नी योगिताचा हा विरोध होता। तिने नवऱ्याला तसे स्पष्ट सांगितले होते। त्यामुळे भाऊसाहेबाने योगिताला जयश्री समोर सांगितले की मी आता जयश्री सोबतच राहणार, जयश्री सोबत राहणार नाही, मी इथून पुढे तुझ्या सोबत राहणार आहे। भाऊसाहेबने जयश्रीला समजवण्याच्या सुरात सांगितले की तू देखील तुझ्या पहिल्या पतीकडे जाऊन राहा। भाऊसाहेबचे बोलणे संपायच्या आतच जयश्री त्याला म्हणाली, तुम्ही इतकी वर्ष माझ्याबरोबर राहिला, मौज मजा केली, आता मला तुम्हाला सोडून राहायला जमणार नाही। तुम्ही मला सोडून दिले तर मी तुम्हाला जीवे ठार मारून टाकीन। ती असे म्हटल्यावर भाऊसाहेबला तिचा राग आला आणि त्या रागात त्याने त्याच्या खिशातून दारूची बाटली काढून स्वतःच्या घशाखाली रिचवली। त्यानंतर योगिता व तिची 2 मुले तिची ननंद अलका हरिभाऊ वावरे हिच्याकडे स्कूटीवर निघून गेले। योगिता ही तिची ननंद अलका वावरे हिच्या घरी आल्यानंतर मुलांनी आणि तिने जेवण केले। जेवल्यानंतर त्यांनी आराम केला। ननंद अलका वावरे हिच्या घरी ते मुक्कामाला देखील थांबले। रात्री ते सर्वजण झोपी गेल्यानंतर 12 वाजण्याच्या सुमारास जयश्रीचा योगिताला फोन आला। फोनवर तिने तिला सांगितले की मी व हे भाऊसाहेब असे दोघे जण मांडवे बुद्रुक येथील महादेव मंदिराच्या सभा मंडपामध्ये असताना भाऊसाहेब हे जास्त दारू पिऊन मला दगडाने मारहाण करत आहेत असे सांगून तिने फोन कट केला। किती सांगूनही नवऱ्यामध्ये काही बदल होत नाही। त्याला बाईचा नाद आहे, तो दारू पितो, त्यामुळे योगिता या गोष्टीकडे दुर्लक्ष करून झोपी गेली। दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास रामा मनोहर शेंडगे यांनी योगिताला फोन करून सांगितले की भाऊसाहेब हा मांडवे बुद्रुक येथील महादेव मंदिराच्या सभा मंडपामध्ये
बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे। ही माहिती मिळाल्यावर योगिता आपल्या काही नातेवाईकांना सोबत घेऊन तडक मांडवे बुद्रुक येथील महादेव मंदिराकडे गेली। मंदिराच्या सभामंडपामध्ये तिने जाऊन पाहिले असता तिचा भाऊसाहेब रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला होता। त्याच्या नाका कानातून मोठ्या प्रमाणात रक्त आले होते। नातेवाईकांच्या सहकार्याने योगिताने पती भाऊसाहेब याला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांनी भाऊसाहेबला मयत घोषित करून त्याचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवले। घुलेवाडी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दरम्यान या घटनेची खबर संबंधित धारगाव पोलीस स्टेशनला दिली। एका तरुणाच्या मृत्यूची खबर मिळताच धारगावचे सहाय्यक पोलीस सडक घटनास्थळी पोहोचून त्यांनी तात्काळ हालचाली सुरू करून घटनास्थळ महादेव मंदिराच्या सभामंडपाची ती जागा त्या ठिकाणी भाऊसाहेब बाचकर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्या जागेचा पंचनामा तसेच लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील भाऊसाहेब बाचकरच्या मृतदेहाचा पंचनामा केला। पोस्टमॉर्टम नंतर तेथील डॉक्टरांनी मयताच्या डोक्यात टणक कठीण वस्तूने मारल्याने मृत्यू झाल्याचा रिपोर्ट दिला। सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी अनेक वर्षे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत काम केल्याने त्यांचा अनुभव दांडगा होता। या अनुभवामुळे त्यांनी तत्परतेने योगिता बाचकर हिची फिर्याद घेऊन संशयित जयश्री काकासाहेब चव्हाण हिच्या मागावर पोलीस पथक पाठवले। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस पथक अहिल्यानगर येथे पोहोचले। दरम्यान घटनेतील संशयित जयश्री चव्हाण ही अहिल्यानगर येथे एकाला पती भाऊसाहेब आजारी असल्याचे सांगून त्याच्याकडून 10,000 रुपये घेऊन नेवासा येथे बोलवले। बोर्डिंगमध्ये असलेली त्याच्या मुलीला घेऊन तेथून निघणारच होते त्याच वेळी पोलीस पथकाने जयश्रीला ताब्यात घेतले। तिला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठोठवण्यात आले। पोलीस कोठडीत असताना जयश्रीने भाऊसाहेबला महादेव मंदिराच्या सभागृहात एका जाड वस्तूने डोक्यात मारून त्याचा खून केल्याचे कबूल केले। त्या मंदिरात रात्रभर थांबून पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास एसटी बसने जयश्री अहिल्यानगरला पोहोचली। अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली धारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पुढील तपास करत आहे। धन्यवाद मित्रांनो, अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा।